निवडणुकीच्या काळात शासकीय निमशासकीय कर्मचारी उमेदवारांचा बेकायदेशीर प्रचार आणि आर्थिक देवाणघेवाण करून आचारसंहिता भंग करण्याच्या संस्था चालक कर्मचारी व संस्थेच्या पदाधिकारी यांच्यावर कारवाई करून संस्थेची मान्यता रद्द करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देत करण्यात आले। निमशासकीय संस्थेतले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे निवडणुकीच्या काळात आचारसंहिता न पाळता त्या काळात पैशांची देवाणघेवाण, मतदारांना प्रलोभन देणं अशा प्रकारचे उद्योग करत असतात आणि बहुतेक उभं राहणारे प्रस्थापित पक्षाचे जे पदाधिकारी असतात, प्रस्थापित पक्षाचे जे उमेदवार असतात ते संस्थानिक असतात आणि त्यांच्या दबावापोटी हा जो कर्मचारी असतो, हा कर्मचारी त्यांच्या बाजूने कसं मतदान होईल यासाठी प्रयत्न करत असतात आणि यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी असं ठरवलं आहे की जर निवडणुकीच्या काळात कोणी असा प्रचार करताना दिसलं तर त्याला कर्मचाऱ्याला आम्ही सरळ पकडून पोलिसांच्या स्वाधीन करू, तसेच त्या संस्थेची ज्या संस्थेचा तो कर्मचारी असेल त्या संस्थेचा पदाधिकारी व कर्मचारी यांना बडतर्फ करून ती संस्थाच बरखास्त करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे करीत आहोत। तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावी अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात, माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट, रविकांत वाघ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राजश्री मोरे।